आला बट्ट्या बुवा. 100% यांनी फोनवरचं नाव बघितलं असणार आहे. त्यामुळेच तर अचानक 12 वाजले नाही हिच्या चेहऱ्यावर. मला कळण असं झालंय, तू खरं बोलते का खोटं? कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलते. मी पदर पसरते. मला मदत करा ना आजी. मला माझ्या लेकरांना भेटायचं, मला माझ्या घरी जायचं. धनु धनु सोड मला. धनु सोड खाली. धनु खाली सोड. जिंकलो पण. जिंकलो. काय झालं? काय चाललंय? तुम्हाला काही कळतंय का? काय इथं माझा अपमान करायला मला बोलवलंय? कुठल्या मांडव परतनीच्या कार्यक्रमात या असला खेळ खेळला जात्यात? मला जर आधी माहित असतं ना तर मी इथं पाय पण ठेवला नसता. दादा थांब, मी बघते, मी बोलते त्यांच्याशी. सगळं गाव तुझ्या विरोधातून आहे. तुझी पोरं सुद्धा तुझ्या बाजून नाही ती. आणि मी कोण विश्वास ठेवणार आहे? मी कोण आसरा देणार आहे? माझ्याच्यानं काय बी होणार नाही. मला माफ कर. आजी, आजीबाई कोणाशी बोलत होता? ऐकू नाही आला का? कोण होतं इथं? इथं? आणि ह्या वेळेला कोण असणार आहे? असं कसं होईल? आम्हाला आवाज ऐकू आला, कोणतरी तर होतं. अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्याशी खोटे बोलून काय मिळणार आहे मला? अहो बसल्या बसल्या मारती देवाशी गप्पा, आणि त्यातून बी काय सुचना. बसते भजन म्हणत, त्याचाच आवाज आला असेल तुम्हाला. इथं नाही तर गेली कुठं? अहो सकाळ संध्याकाळ मी इथंच असते. तुम्हाला सांगून पटे ना? अहो नाही कोण इथं. जाऊ दे. बरं आज तुम्हाला कोणी इथं बाई आलेली दिसली का? अहो हे काही इच्छानं झालं का? दिवसभरात 100 माणसं येतात. बायका किती, बापे किती. आता तुम्हाला कोण पाहिजे हे मला कसं कळणार? आजीबाई आम्हाला ओळखता का? आमच्यापासून काही लपवून ठेवलं ना लय महागात पडेल बरं का. हाय का आता हे काय बोलणं झालं का? अहो तुम्हाला फसवून कसं चालेल? मला ह्या गावात राहायचंय. अहो ज्याचं तुमच्याबरोबर पटत नाही त्याला कशाला मी पाठीशी घालू? बया म्हातारपणी कायच वजन उचलन झाले, काय बी झेपत नाही. मुहूर्त बघून लगेच पूजा उरकून टाकली ना तुम्ही, एक बरं झालं बघा. आता रोज थोडीच पूजा असते, म्हणून चांगला मुहूर्त बघितला आणि पार पाडली नाही का? धने पूजा झाली. आता मला ना तुझा संसार सुखाना होताना दिसतोय बघ. एवढ्या चांगल्या घरात दिलंय तुला, अजून काय पाहिजे होतं मला?
मला बायको म्हणून तू कधीच पसंत नव्हतीस. नानांनी मला स्वतःची जिम काढायला पैसे देतो म्हणाले होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि आपलं लग्न एक डील होती डील. दादा हे येडाबाई, काय झालं रडायला? काय झालं? धनु, असं रडायचं नसतं. तू जर रडलीस ना तर डोळे सुचतात बर का, आणि चेहरा पण वाईट दिसतो. रडू नकोस. सूर्या, आरतीला तुमची सगळ्यांची आठवण येत असेल. तू काय काळजी करू नको. धनु आता माझी पोरगी आहे. तिला इथं कसलाच त्रास होणार नाही. ना माझ्यापेक्षा तुम्ही जास्त काळजी घ्याल तिची. माझा विश्वास आहे तुमच्यावर. नाना, आम्ही ना मंदिरात जात होतो, तर मग या दोघांनाही घेऊन जाऊ, चालेल तुम्हाला? हो चालतंय की. पोरांनो, तुम्ही पण जावा मंदिरावर. येतो.